लगा 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 दर आता उघडा, आता उघडकी उघडकी। ओ माय गॉड बापरे मला चिमटा घ्या मला लवकर चिमटा घ्या। ए साडी चिमटा घे खरंच आयफोन आहे। मग काय अरे, आयफोन मजा करताय तुम्ही माझी। आयफोनच आहे बाप, फोन नाही आयफोनच आहे तो। एक कोणती तरी बाई आहे मला म्हणते की आयफोन घेतला तर जास्तच हवेत उडत आहे। मला तिला सांगायचं आहे बाई तुझ्याकडे नवरात आहे पण तुले ना आयफोनच तो घेऊन देत नाही। आणि तू जर म्हणतं ना सोशल मीडियावर जर व्हिडिओ टाकत आहे तर आम्ही बोलणारच, तर तू जळकुटी आहे जळकुटी। तर अशा पद्धतीने आम्ही पार्लरवाल्या बाईकडे आलेला आहोत। पार्लरवाली बाई म्हणू नको बाई, मेकअप आर्टिस्ट पण काहीतरी आता इथे ते व्हॉइस वर देतात प्रोफेशनल। हा आम्ही प्रोफेशनल बाईकडे आलेला आहोत। बाईकडे बोलत नको, बाईकडे बाई छोटी म्हणू नको। बाईकडे आम्ही आलेलो आहे। बाकी कशी बोलते बाई बोलू नकोस, पार्लर प्रोफेशनल मॅडम आले आज काहीतरी म्हणत जाऊ दे। आता माझ्या थोबाड्याला जेव्हा हे मेकअप करतील तेव्हा समजणारच तुम्हाला की हे प्रोफेशनलच आहेत म्हणून। इनके रंग रूप इस पे मत जाओ, यांच्या कामावर फोकस करायचा, कुठंच फोकस नाही करायचा कोणीही, फक्त कामावर फोकस करायचा आहे ना का? हा तर कोणाला कापत पोरगी म्हणते डायरेक्ट कापू का आहे ताई। मला त्या सर्वांना सांगायचं आहे तुमचा नवरा चांगला आहे तर चांगली गोष्ट आहे ना, तुम्ही नवऱ्याच्या जीवावर खाते। कोणत्या स्त्रीला नवरा सोडून राहण्याचं म्हणजे शौक नसते, परंतु नवरा जर दारू पित असेल मुलांकडे लक्ष नसतील देत तर त्या स्त्रीला एकटं राहणे खूप सोयीस्कर आहे। आणि माझ्या मनगटात ताकद आहे कमवण्याची हिंमत आहे म्हणून मी एकटी राहत आहे 2 मुलांना घेऊन। आणि राहिली तुझा प्रश्न की तू नवऱ्याच्या जीवावर खाते, तुझी लायकी तेच आहे भांडे घासणे, कपडे धुणे, खरकटं उचलणे आणि नवऱ्याची चाकरी करणे। माझ्या स्पष्ट भाषेत मी सर्व स्त्रियांना बोलत नाही आहे, परंतु ही जी स्त्री आहे ना हिला मी फक्त बोलत आहे आणि तिला माहित आहे मी कोणाला बोलत आहे। माझा या साडीचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही कॉमेंट्स तिच्या वाचू शकता। आणि एवढी मूर्ख बाई आहे ना, एक कॉमेंट तिनं 4 वेळा केलेली आहे। असो तर मी आज माझ्या मैत्रिणीच्या पार्लरमध्ये गेली होती, तर इथं मला काही व्हिडिओ शूट करायचे होते, तर ती बोलली की बाबा माझ्या पार्लरलाच येऊ आपण तिथं व्हिडिओ वगैरे शूट करू। तर मी एक आधी सर्वात अगोदर मेहंदीचा व्हिडिओ शूट केला, नंतर एक मेकअपचा व्हिडिओ शूट केला, मग या साडीचा व्हिडिओ शूट केला आणि त्याच्यानंतर एक रॉड नाही करायचं। हा काय करणार आहे? हात पुढे घे, हात पुढे घे। हा आता उघड डोळे, उघड की। असं काहीतरी एक्सप्रेशन दाखव की काहीतरी। हात पुढे कर, जर हातात आता उघडा, आता उघड की ओ माय गॉड बापरे मला चिमटा घ्या मला लवकर चिमटा घ्या। ए साडी चिमटा घे खरंच आयफोन आहे। मग काय अरे, मजा करताय तुम्ही माझी। आयफोनच आहे बाप, फोन नाही आयफोनच आहे तो। आयफोन आहे, आयफोनच आहे ग खरंच। कसं फोडायला लागते सांगा की जरा। फोडायला सोरांना सांग फोडायला। जो मेहनत करतो आणि तो व्यक्ती जेव्हा मेहनतीची वस्तू घेतो ना तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद खूप असतो। आणि आम्हाला नवरा देणारा नाही, आम्हाला स्वतःच्या गरजा पूर्ण करून मुलांकडे लक्ष देऊन सर्व काही करावं लागते। तर त्या ताईला मला एकच सांगायचं आहे, मान्य आहे आम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतो, परंतु तुझी जी कमेंट आहे ना तू जळत आहेस।
कारण तुला ना तुझ्याकडे ना आयफोन आहे आणि आयफोन असेल तर तुझा नवरा तुला परमिशनच देत नाही व्हिडिओ टाकायची, नवीन साडी घालायची, असं मेकअप करायची. बस मला हेच म्हणायचं आहे, बाकी मला तुझी लायकी नाही आहे तुला उत्तर द्यायची, बस एवढंच सांगायचं आहे. तर हा मोबाईल मी आधीच बुक करून आली होती, परंतु मला त्यांनी दिला नाही आणि मग माझ्या मैत्रिणी तिथं गेल्या, त्या घेऊन आल्या माझा मेकअप होईपर्यंत आणि मला अचानक सरप्राईज दिलं. तर मोबाईल कसा वाटला नक्की सांगा. मला मेकअप आधी छान केलेला आहे आणि आता तो मेकअपचा भूतिया मेकअप होणार आहे. लावून टाकू का? थांब हे तू क्या खराब मेकअप बनाएगा रे, नाही बनेगा तेसे. ताई ब्लॉग चालू आहे, चालू राहू दे ना. ती लावते म्हणून म्हटलं लावू दे ना मग. असं आपल्याला नाही रे. आणि कसं आहे इथं गेल्यावर खरंच आम्ही खूप कॉमेडी करतो, कारण माझी जी रूम पार्टनर आहे तिच्या ह्या मैत्रिणी आहेत, त्याच्यामुळं त्यांचं खूप दिवसाचं चालू होतं ताई पार्लरला या पार्लरला या. आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला मंजुलिकाचा जो व्हिडिओ आहे काळा धाग्याचा त्याच्यावर आम्हाला सीन क्रिएट करायचा होता. तर मग सायलीची खूप दिवसापासून इच्छा होती की ताई एक व्हिडिओ माझ्यासोबत बनवा म्हणून मग आधी तिने माझा मेकअप खूप छान करून दिलेला होता आणि आता हा बदसूरत मेकअप तिने मला करून दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि जेवढी मन लावून ती माझा चांगला मेकअप बनवत होती ना तेवढाच मन लावून ती माझा वाईट पण मेकअप करत होती. तर माझे सर्व व्हिडिओ तिने पटापट शूट करून दिले. आणि अजून काही कमेंट्स मला असे होते की तू आयफोन आता घेतला, तर आधीचे मोबाईल म्हणजे व्हिडिओ कोणत्या याच्यात शूट करत होती. तर मी आधीचे व्हिडिओ सॅमसंग S50 आहे त्याच्यात शूट करत होती आणि काही व्हिडिओ या मुलीच्याच मोबाईलमध्ये शूट करत होती आणि काही व्हिडिओ मनीषा आले की मनीषाच्या व्हिडिओ म्हणजे मोबाईलमध्ये मी शूट करत होती. परंतु आजपर्यंत मी महागीचा मोबाईल घेतला नव्हता, जी आहे त्याच्यातच मी नॉर्मली शूट करत होती. परंतु आता ब्रँडचं मला काम वाढलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना कपडा क्वालिटी व्हिडिओ क्वालिटी परफेक्ट पाहिजे, त्याच्यामुळे मला ना म्हणजे आयफोन घ्यावा लागला. तर त्याच्यासाठीच मी आयफोन घेतलेला आहे. फोटो घे. बघा अशी पार्लरवाली कुठं असते काय, पहिला चांगला मेकअप करून द्यायचा मग खराब मेकअप करून द्यायचा. तर आता इथं माझा संपूर्ण जे मेकअपचं आहे ते संपूर्ण तयारी वगैरे झालेली होती आणि आता व्हिडिओ चालू होणार होता. आणि खूप मजा आली या व्हिडिओमध्ये, खूप म्हणजे खूप हसलो, एवढं हसलो ना, खूप हसलो की सांगूच शकत नाही, एवढं आमचं त्या दिवशी हसणं झालं. आणि मी मनापासून खूप हॅपी होती. आणि काही लेडीज असतात अशा जळणाऱ्या की त्यांना स्वातंत्र्य भेटत नसते किंवा नवरा असल्यानंतर मग त्यांना स्वातंत्र्य भेटतच नाही, कारण भरपूर पुरुष म्हणजे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकू देत नाहीत, सेल्फी टाकू देत नाही. त्याच्यामुळे अशा स्त्रिया काय करतात की आमच्या व्हिडिओच्या खाली येऊन त्यांचा भडास किंवा म्हणा तो राग म्हणा किंवा त्यांच्या त्या वेदना आहेत ना ते शेअर करतात. परंतु त्या वेदनांचा पण मी आदर मी करतो, कारण जाऊ द्या, तुमच्याकडे नवरा आहे आमच्याकडे नवरा नाही आहे, एकाच एक गोष्टीवरून नेहमी ब्लेमिंग करणे, नेहमी हे करणे. आणि मी ना तुमच्यासारख्या कुत्र्यांना उत्तर देणं बंद केलेलं आहे. किती भुंकायचं आहे माझ्या नावानं बुका. कारण कसं आहे, मी आधी पण सांगितलेलं आहे, जळणारे तुमच्या सोबत असले पाहिजे, त्याच्याशिवाय तुमची प्रगतीच होत नाही. तर फायनली आता व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे आमचा. तर व्हिडिओची सुरुवात अशी होती की मी पार्लरला येते आणि पार्लरवाले त्यांना म्हणते की मला मेकअप आणि फेशियल करायचं आहे. तर ते बोलते या बसा मी फेशियल वगैरे करून घेते. मग पार्लरवाली मला म्हणते की बाबा फेशियल करण्यासाठी मला मसाज करावी लागणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या अंगावरचे सर्व दागिने काढावं लागणार आहे आणि काळा धागा सुद्धा काढावा लागणार आहे. मग मी म्हणते की नाही बाबा, मग तो देवाचा धागा आहे तो काढू नका, मला कसं तरी होते, मला भरपूर त्रास होते, तो देवाचा धागा आहे काढू नका. परंतु पार्लरवाले ताई काही ऐकत नाही आणि त्या जबरदस्ती तो काळा धागा काढून टाकतात. आणि जसा त्या काळा धागा काढतात त्याची सजा मी त्यांना देत असतो. हे एक म्हणजे कॉमेडी व्हिडिओ आहे, म्हणजे आपल्याला काही हे करायचं नाही, फक्त एक कॉमेडी व्हिडिओ सर्वजण बनवत आहे म्हणून आम्ही सुद्धा बनवला. आणि माझी आजची साडीचा लुक तुम्हाला कसा वाटत आहे ते नक्की सांगा. आणि या साडी मी टॅग करून देणार ह्या व्हिडिओच्याच खाली बघा, म्हणजे टॅग प्रोडक्टमध्ये तुम्हाला ह्या साडीची लिंक देणार आहे मी. खूप छान अशी साडी आहे आणि 1200च्या 1500च्या आतमध्येच साडी आहे. कसं आहे, मी व्हिडिओ केल्यानंतर त्याची प्राईस भुलून जातो, कारण डेलीला मी एवढे व्हिडिओ टाकते की मला कोणतं प्रोडक्ट कितीचं आहे माहीतच राहत नाही. त्याच्यामुळे सांगत आहे की ट्रॅक प्रोडक्टमध्ये मी प्रोडक्ट टॅग केलेले आहे साडीचं आणि ब्लाऊजचं. तुम्हाला जो कलर पाहिजे असेल तो तुम्ही घेऊ शकता. आणि मग काय, तिने माझा काळा धागा ती कापून जाते आणि माझ्या शरीरात शिरते मंजुलिका.
परत म्हणजे काय बाई डेंजर झाली ग बाई असली कशी आली जरा दाखव कसा वाटला परफॉर्मन्स? स्वाती परफॉर्मन्स कसा वाटला सांग पहिले. हा सांग. अप्रतिम कोरोना शेवटी हा. छान मेकअप पण झाला ताईचा हा आणि खूप सुंदर झाली. खूप छान दिसत आहे. चला पाहुणे जाण्याची वेळ झाली की मग चहा वगैरे प्यावा लागतो. हे बघे काय मेसेज टाइप केलाय मी. आता चहा सांडल. कशी वाटली मंजुलिका? स्वप्नात दिसणार काय मग पाहिजे पण स्वप्नात कुठे जायचं नको. स्वातीला सण काय स्वाती तर एवढी घाबरली होती. मग मेकअप वगैरे पुसून घेतला, भरपूर एन्जॉय केला, खूप मजा आली. आज भरपूर मैत्रिणी भेटल्या, मैत्रिणीसोबत गप्पा गोष्टी, चहा नाश्ता, व्हिडिओ शूट. आणि व्हिडिओ शूट करताना ना एकट्यांना खरंच मन लागत नाही. 4-5 जण असलं की व्हिडिओ पण शूट खूप छान होतो. आणि स्वराजसोबत खेळायला सायलीची मुलगी पण होती, त्याच्यामुळे मला कधी इथं आलं की खूप छान भारी वाटते. तर आम्ही सर्वांनी चहा वगैरे घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. ती आहे स्वाती जी फेशियल वगैरे खूप छान करते, आणि ही आहे सायली जी म्हणजे हे करते, मेकअप आर्टिस्ट आहे. तर अशा पद्धतीने बघा या दोघींनी पार्लर लावलेला आहे. बिचाऱ्या दोघी मेहनत करतात, लावलेला आहे. आणि आता त्या पण घरी निघत आहेत आणि आम्ही पण निघत आहे. तर अशा पद्धतीने आता त्यांनी शॉप वगैरे बंद केलेलं आहे. दोघींनी मस्तपैकी शॉप टाकलेलं आहे, स्वतःचं शॉप टाकलेलं आहे. एक मेकअप आर्टिस्ट आहे, तर एक म्हणजे फेशियलपासून सर्व तिला येते. अशा बघा 2 मैत्रिणीसुद्धा चांगला बिझनेस करू शकतात. हे आपल्या समोर जिवंत उदाहरण आहे. कोण मजाक करत होती? मी काली झाली होती. कोण नाटकं करत होती बाबू? का बरं बेटा? कशी करत होती? करून दाखव. लका 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 कशी? अच्छा. हा आणि ते माझं तोंड कोणी खराब केलं होतं? थोबाड खराब केलं होतं माझं. हो का? मी खराब दिसत होती का बाबू? खराब दिसत होती. ओके, आता चांगली दिसत आहे ना बाबू? काढून टाकला ना? तुला ती वाली मम्मी आवडत होती की हे वाली? अजिबात नाही. लाकी लाकी नाही, अजिबात अभ्यास करायला. हा चल कर बाबू, उद्या पेपर आहे, कर पटापट. स्वराज लय भारी हसत होता. त्याच्यानंतर आम्हाला मोबाईलचा गृहप्रवेश करायचा होता आणि हा व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला, मिलियनवर गेलेला आहे म्हणजे इन्स्टाला. आणि सर्वांना खूप आवडला. कसं आपल्या घरात आयफोन येणे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळं कसं कोणतीच गोष्ट मला असं कोणी गिफ्ट म्हणून दिलेली नाही आहे. तर त्याच्यामुळं ह्या वस्तूचं महत्त्व माझ्यासाठी खूप मोठं होतं. आणि जळणाऱ्यांनी अजून जळा, कारण जोपर्यंत तुमच्या आजूबाला जळकी असतील नाही तोपर्यंत तुमची प्रगती होऊ शकत नाही असं मला तरी वाटते. बाकी आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझा मेकअप, माझ्या साड्या, त्याच्यानंतर आमच्या मंजुलिकेचा परफॉर्मन्स आणि स्वराजचं बोलणं आणि आताचा मोबाईलचा गृहप्रवेश, हे सर्व तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमचं मतसुद्धा नक्की सांगा की तुम्ही जर एखादी वस्तू घेतली असती तर तुम्हाला कसं फील झालं असतं. आज मी सर्व माझे स्वप्न स्वतःहून पूर्ण करत आहे, तर त्याच्यात दोष काय आहे? जळणाऱ्यांनी अजून जळा, माझं काहीच मत नाही आहे. परंतु एक कमेंट त्या बाईने 4 वेळा केलेली आहे, मला सुद्धा हसू येत होतं. आणि माझे जे सपोर्टदार आहे त्या सर्वांनी
सर्वांनी त्या बाईला उत्तर सुद्धा दिलेलं आहे की तुला काय करायचं, तुझ्या भरोश्यावर घेतला काय, याचा भरोश्यावर घेतला काय म्हणून. परंतु असो, असे आपल्या आजूबाजूला भरपूर लोक सापडतील. तर फायनली मोबाईलला आतमध्ये आणला आणि आतमध्ये आणल्यानंतर मस्तपैकी एक चुंदरी वगैरे त्याच्या डोक्यावर टाकली, तांदळाचं माप ओलांडलं, त्याच्यानंतर त्याला हळद कुंकू कापूर वगैरे लावलं. नंतर त्याचा म्हणजे मुंह दिखाई केली की बाबा बापरे, आजपासून माझे व्हिडिओ वगैरे शूट सर्व लोट तुलाच घ्यावं लागणार आहे. आणि त्याला हळद कुंकू लावून म्हणजे लक्ष्मीच आहे ना एक प्रकारची ती आपल्या, आणि सर्वांना ही लक्ष्मी हवीशी आहे मला माहिती आहे. आणि जी मी मेहंदीचा व्हिडिओ केला ती मेहंदी खरंच खूप छान आहे. माझे केस बघा तुम्ही किती सिल्की दिसत आहे. मेहंदीचा, ड्रेसचा, त्याच्यानंतर त्या साडी या सगळ्यांची लिंक म्हणजे व्हिडिओमध्ये जे काही प्रोडक्ट असतील त्या सर्वांची लिंक मी माझ्या खालच्या टॅग प्रोडक्टमध्ये देणार आहे, तिथून तुम्ही क्लिक करून खरेदी करू शकता. तर फायनली आता गृहप्रवेश झाला, त्याच्यानंतर मुंह दिखाई झाली. नंतर मी माझ्या मोबाईलमध्ये एक सेल्फी काढलेली आहे, खूप भारी सेल्फी निघालेली आहे. आता या मोबाईलमध्ये मी फक्त माझे व्हिडिओ शूट करत जाणार आणि पोस्ट करत जाणार, आणि बाकी व्हॉट्सअप वगैरे सर्व मी माझ्या जुन्या मोबाईलमध्येच ठेवत जाणार. कारण जेव्हा कधी मला ब्रँडचे वगैरे कॉल मेसेज येतात तर तेव्हा मी त्यांच्यासोबत बोलत बसते आणि माझं व्हिडिओ एडिटिंगचे कामं राहून जातात. आता मी स्पेशली या फोनचा वापर फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी करत जाणार आणि त्या मोबाईलचा वापर मेसेज कॉल रिसीव्ह करण्यासाठी. आणि आता झोपेसुद्धा मी माझा मोबाईल सोडत नाही, एवढी मी त्या मोबाईलसाठी वेळी झालेली आहे. तर चला बाय, श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.